सावरकरांचा एक वेगळेपणा मुद्दाम ऐका. काम करायची पद्धत कशी असते बघा. लंडनमध्ये पोचले, विद्यापीठामध्ये गेले, आपलं नाव नोंदवलं, शिफारस पत्र दाखवलं, शिष्यवृत्तीचे कागद दाखवले, फाईल ओके पाहिजे सगळे. देशभक्त म्हणजे बावळट, कुठला कागद कुठे ठेवलाय आठवतच नाही, अशी बावळटांची परंपरा त्यांनी कधीच पाळली नाही. वेशापासून कागदपत्रापर्यंत सगळं चोख असे. हे सगळं झालं व्यवस्थित. दुसऱ्या दिवशी भारत मंत्री म्हणून जे इंग्लंडमध्ये लंडनमध्ये राहतात त्यांची जाऊन भेट घेतली की मी असा असा विनायक दामोदर सावरकर, तुम्हीच करते. होळी बिळी पेटवली ते, अरे वा तुमच्यापर्यंत पोचली वार्ता म्हणजे. हो, इथेच 5 वर्ष राहणार आहे ऐक. पण लंडनमध्ये तुमचं पार्लमेंट आहे इंग्लिश लोकांचं. त्यावेळेला पार्लमेंटची एक परवानगी असे की त्यांचे जेव्हा ठराव असत किंवा चर्चा असत, आजही आपल्याला परवानगी असते तशी विधानमंडळाला किंवा विधी संसदेला, की लोकांना ते ऐकायला परवानगी आहे. तुमची जेव्हा कॉमनवेल्थमध्ये भाषण असते त्याचा मला गेट पास पाहिजे, मला ती भाषण ऐकायची खूप इच्छा आहे. एक विद्यार्थी म्हणून आणि त्यातून कायद्याचा विद्यार्थी, त्यांना परवानगी आहे. भारत मंत्र्यांच्याकडून त्या व्याख्यानांचा मेंबरशिपच घेतली, गेट पासच करून ठेवला. त्याच्या बरोबरीनं नंतरच्या कालखंडामध्ये ज्यांचं आपण नाव घेतो, कर्झन वायली, त्यांची जाऊन भेट घेतली. कारण ते इंग्रजांच्या वतीचे भारत मंत्री आहेत. सगळ्यांना जाऊन भेटून आलोय. आणि पहिल्या महिन्याभरातच त्यांनी बरोबर शोध काढला. प्रत्येक देशामध्ये 2 तरी पक्ष असतातच. एक सत्ताधारी पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष. विरोधी पक्ष हा नेहमी सत्ताधारी पक्ष कसा अडचणीत येईल या कामात अडकलेला असतो. आपल्याला त्यांचाच तर फायदा घ्यायचा आहे. विरोधी पक्षाच्या लोकांना मुद्दाम भेटले, त्यांची वर्तमानपत्र वेगळी असतात. सत्ताधारी पक्ष आज इंग्लंडमध्ये अशी भूमिका उभी करतोय की भारतात त्यांचं उत्तम राज्य चालू आहे. पण आता त्या विरोधी पक्षाला सावरकरांसारखा एक साक्षीदार मिळाला की जो सांगायला तयार आहे इंग्लंडला की हे राज्य सुखाचं चाललेलं नाही, हे लुटीचं राज्य चाललेलं आहे. चला, एका मुद्द्यावरनं सत्ताधारी पक्षाला कचाट्यात पकडता येईल यासाठी सावरकरांना पाठिंबा विरोधी पक्षाचा. तुम्ही तुमच्या नावासकट हे छापायला द्याल, कोणीतरी सांगितलंय असं आम्ही छापणार नाही. पण भारतामध्ये आर्थिक लूट भयानक चालू आहे आणि यांच्यामुळे गरिबीचा एक परिसीमेचा विषय चालू आहे. उघडपणे बोलाल, पेपरमध्येच काय, मी विद्यापीठात उघडपणे सांगेन, शाबास. पण त्यासाठी माझी एक अट पेपरला मान्य करावी लागेल. काय? भारताला स्वातंत्र्य मिळावं अशी ज्या भारतीयांची इच्छा असेल आणि असे जे जे भारतीय इंग्लंडमध्ये राहत असतील, लंडनमध्ये नाही म्हटलं मी, जे जे भारतीय इंग्लंडमध्ये राहत असतील त्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांनी किंवा भारतीय उद्योगपतींनी महिन्यातल्या किमान 1 रविवारी आणि शक्य असेल तर महिन्याच्या 4ही रविवारी भारत मुक्तीविषयी चिंतन करण्यासाठी भारत भवनात सभा होणार आहेत, त्याला उपस्थित राहावे. आता तो सगळ्यांना विषय कळावा म्हणून मी इंग्रजी नावाचा स्वीकार करतो. इथे ज्या नावाखाली आमची भाषणं होणार आहेत ती आमची संस्था लंडनमध्ये असेल, फ्री इंडिया सोसायटी. कायदेशीर जबरदस्त नाव घेतलं. इतकंच नव्हे तर सावरकरांचा जो जोसेफ मॅझिनी बद्दलचा अभ्यास होता, जोसेफ मॅझिनी बद्दल मी बोललो, तो इटलीचा क्रांतिकारक आहे आणि त्यांनी प्रचंड अथक प्रयत्न करून स्वातंत्र्य मिळवून दिलंय. त्यांनी जी गुप्त संस्था केली होती त्याचं नाव त्यांनी दिलं होतं यंग इटली. सावरकरांच्या डोक्यात ते नाव जास्त घट्ट बसलं की आपल्या गुप्त संस्थेचं नाव तसंच ठेवावं. आणि म्हणून मित्रमेळा हे नाव बाजूला करून अभिनव भारत हे नामकरण सावरकरांनी वेगळं केलं. नवीन भारत घडवायचं स्वप्न बघणारे आम्ही सगळे. आता आमचा नुसता मित्रांचा मेळा नाहीये, आता आमच्या डोळ्यासमोरचं ध्येय आहे नवीन भारत कसा निर्माण असावा. नुसतं स्वातंत्र्य मिळणं हे आपलं ध्येय नाहीये. स्वराज्य हे पहिलं ध्येय, पण स्वराज्यम, वैराज्यम, पारमेष्ठ्यम, मंत्रपुष्पांजली पुढेपर्यंत गेली पाहिजे ना. सर्वसाधारण आपल्या लोकांच्या सभा कशा असतात? पहिल्या रविवारी 500, मग हळूहळू 2 महिन्यांनी 350, वर्षभरांनी 100-200.
आणि पुढल्या वर्षी तुमची ती संघटना काय करते, अलीकडं काही कोणी येत नाही. म्हणजे साधारणतः आपला अमावस्येकडे वाटचालीचा विषय असतो. सावरकर नेहमी प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत, पौर्णिमा कायम असायची त्यांच्याकडे. मग त्याला उतार नाही पुन्हा. पहिल्या वेळेला 100 मुलं जमली, कारण अवघड होतं. मी इंग्लंडमध्ये राहतोय आणि भारताच्या स्वातंत्र्याची माझी इच्छा मी व्यक्त करतो त्या भाषणाला जाताना. फ्री इंडिया सोसायटी हे नाव देण्यामागे आणखीन एक हेतू असा होता की ज्या इतर देशातल्या विद्यार्थ्यांना वाटतं भारत स्वतंत्र व्हावा, त्यांनी पण यावं आम्हाला, त्यांनी आम्हाला मदत करावी. स्वतंत्र होण्यासाठी एकमेकांच्या देशांनी एकमेकांना मदत करणं हा व्यवहार आहे आणि ही जनरीत आहे, जगरीत आहे. बाकीच्या देशाच्या लोकांचे सुद्धा जे कोणी विद्यार्थी असतील त्यांनी आमच्याशी येऊन मिळावं. पण अशा वेळेला या रविवारच्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी चालू असणाऱ्या सभेचं स्वागत गीत ठरलं, जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे. खरं हे गीत भारतात असतानाच सावरकरांनी रचलंय वयाच्या 19व्या वर्षी. या कवितेची किंमत काय असावी? वा रे वा. अर्थात रत्नाची किंमत कुणी ठरवायची? सोनाराने. आपल्याकडे समजा डायमंड असेल, हिरा, कोणाला दाखवायला जातो आपण? भाजीवाल्याकडे नाही जात. केवढ्याला असेल हो? काय 5-7 रुपयाचे दिसते, कल्याण दे बाळा. त्याचा दोष नाही तो, पण त्याची परीक्षा करायची माहितीच नाही ना. काव्याची परीक्षा कोणी करावी? आणि मुद्दाम सांगतो, एका मोठ्या परीक्षकाचं नाव सांगतो. मराठी कवितेमधला एक चमकणारा तारा कुसुमाग्रज, ज्यांच्या नावे आपण आकाश मंडळात एक तारा मान्य केला आहे, कुसुमाग्रज म्हणजे विभा शिरवाडकर म्हणायचं त्यांना. त्यांनी नाशिक मधल्या व्याख्यानामध्ये हा उल्लेख केला की सावरकरांनी त्यांच्या अखंड आयुष्यामध्ये एवढी एकच कविता लिहिली असती तरी आम्ही त्यांना महाकवी म्हटलं असतं. ही त्या कवितेची योग्यता आहे. शिरवाडकरांनी म्हणणे याच्यात गंमत आहे हो. 19व्या वर्षी एखादा मनुष्य एवढ्या कल्पना करू शकतो? बाबा 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 बाबा. गायन तर करतो, पण कल्पना बघा काय जबरदस्त आहे. आपण जर बांधलेले असू तर स्वतंत्र होण्यासाठी धडपड करणं म्हणजे या देहात चैतन्य आहे असं सिद्ध करणं. म्हणून स्वतंत्रतेसाठी धडपड म्हणजे काय? राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू. पैसा खूप आहे, पण देशाच्या कामी जर गेला तर तो नीतिमानतेनं गेला, नीती संपदाची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. इथे एक पाठभेद आहे आणि त्याचा अर्थ कळला पाहिजे. परवशतेच्या नभात, नभात म्हणजे इथं आकाशात असा अर्थ नाही घ्यायचा. न आभा इति नभा. आभा म्हणजे प्रकाश, न आभा नभा असा इथे अर्थ अंधार या अर्थी आलाय. कारण चांदणी दिसण्यासाठी आकाश असायची नुसती गरज नसते, अंधारही असावा लागतो. अंधार असल्याशिवाय चांदणी दिसत नाही. आणि पारतंत्र्य हे आकाश नाहीये, पारतंत्र्य हा अंधार आहे. म्हणून अधिक सोपं करण्यासाठी काही ठिकाणी म्हटलं गेलंय की परवशतेच्या तमात, सरळच कळतं अंधारात. पण परत आकाश हा शब्द आलाच आहे पुढे. परवशतेच्या तमात तूची आकाशी होसी, स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी. हे स्वतंत्रते या परवशतेच्या अंधारात तू चांदणीसारखी चमचम लखलखतेस आणि कुठेतरी आश्वासन मिळतं. पुढची कडवी काय गोड आहे तो. हाय हाय हाय. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली. किती नाजूक लिहावं. कुसुम म्हणजे फुलं. प्रत्येकाच्या गालांची फुलं किंवा फुलांचे गाल, बागेमधल्या फुलांचे गाल किंवा सगळ्या देशातल्या या मुलांची गालावरची फुलं जर त्यांना स्वातंत्र्याने वाढू दिलं तरच रंग लाल दिसतो, नाही तर कोमेजतात मुलं सुद्धा. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. ती जी लाली दिसतीये ती स्वतंत्रता. त्याचं एका कवीनं खूप छान सोपं रूप केलं होतं. गालावरची फुलं आणि फुलांचे गाल स्वातंत्र्य असतील तर दिसतात लाल. काही गमती अशाही करायला हरकत नाही की थोडं अवघड असलेली
कविता समजण्याच्या दृष्टीनं सोपं करायला हरकत नाही. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. आता पुढच्या ओळीमध्ये गडबड झाली आहे. रेकॉर्डिंग मध्ये स्वल्पविराम चुकवलेत. तू सूर्याचे आणि तेज उदधीचे. असं नाहीये. उदधी म्हणजे समुद्र, समुद्राला तेज नसतं, तेज सूर्याला असतं. त्यामुळे स्वल्पविराम कसा आहे, तू सूर्याचे तेज आणि उदधीचे गांभीर्यही तूची. समुद्राची जी घनगंभीर अशी लाट असते, घडघड 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 घडघड, का मी स्वतंत्र आहे, माझा माझा व्हायला, तो स्वातंत्र्य आवाज देतोय. तू सूर्याचे तेज, इथे श्वास पाहिजे, उदधीचे गांभीर्यही तूची. स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची. काय शब्द हो, जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुर हो. स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते. पुन्हा अध्यात्म बोललेत, मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे. ते स्वातंत्र्यच आहे ना, ऐहिकाकडून परमार्थाकडे जाताना. स्वतंत्रते भगवती तुलाच योगी जन परब्रह्म वदती. स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय ब्रह्माची उपासना तरी काय करणार. म्हणजे ऐहिकाच्या उपासनेपासून परमार्थापर्यंत केवढी मोठी गरुड भरारीची ही झेप आहे हो. असं काव्य थोडं समजावून दिलं म्हणजे कळतं काहीतरी ग्रेट आहे. किमान आपल्या मुलांना काव्य म्हणजे किती उंचीवरचं एक इंद्रधनुष्य असतं ते तर कळू दे. सावरकरांच्या मनामध्ये कवितेची कल्पना पण अशी आहे, जर माझी मातृभूमी आई आहे तर ती आपल्याच मुलाच्या रक्ताने कशी आनंदित होईल, ती शत्रूच्या रक्ताने आनंदित होईल. त्यामुळे हे अधम रक्तरंजिते, अधमाच्या रक्तामुळे आनंदित होणारी माझी माता. अधम रक्तरंजिते आणि सज्जनांनी सुजन पूजिते. तुझसाठी मरण ते जनन आणि तुझं वीण जनन ते मरण. तुझ्यासाठी मेलो तर जगण्यासारखं आहे स्वतंत्रते, आणि तुझ्या विना जगलो तर ते मेल्यासारखंच आहे स्वतंत्रते. जयोस्तुते जयोस्तुते श्री महन् मंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्री महन् मंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेच्या तमात तुझी आकाशी होसी. स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती चांदणी सम्मत सम्मत लख लखशी. वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली. स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. तू
तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य ही तुझे स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नश्यतेची वंदे त्वामहं यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे मोक्षमुक्तिः तुझीच रूपे तुलाच वेदांती मोक्षमुक्तिः तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन पर ब्रह्म वदति स्वतंत्रते भगवती योगी जन पर ब्रह्म वदति जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर देवे स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वंदे त्वामहं यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे हे अधम रक्त रंजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते तुझ साठी मरण ते जनन तुझ वीण जनन ते मरण तुझ साठी मरण ते जनन तुझ वीण जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 भारत माता की लंडन मध्ये घुमणारा जय जयकार ऐकून काय थरकापत असेल इंग्लिश पोलीस भारत माता की जय एवढ्या जोरात ओरडतात लंडन मध्ये हे म्हणजे 65 साली पाकिस्तानवर विजय मिळालेला कराचीत जाऊन साजरा करण्यासारखंच आहे शत्रूच्या भूमीवर काय पाय रोवावेत एखाद्या माणसानं 1906 ला शिक्षण सुरू झालं पण सतत जागतिक वृत्तपत्रावरती कसं लक्ष आहे पहा 1907 या इसवी सणासाठी 2 आव्हानं आली एक 1857च्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत 1857ला आपल्या भारतीय योद्ध्यांनी अथक त्याग करून इंग्रजाविरुद्ध प्रचंड मोठं युद्ध केलं होतं त्याचा सुवर्ण महोत्सव आपणच नाही करायचा तर कोणी करायचा सगळे म्हणले सावरकर तुझं डोकं ठिकाणावर आहे का इंग्रजाला ठोकून काढल्याचा उत्सव लंडन मध्ये करायचा पहिल्या काही कालखंडात जोसेफ मॅझिनीचं एक समग्र चरित्र सावरकरांनी उत्कृष्ट पुस्तक रूपाने तयार केलं ते जोसेफ मॅझिनीचं पुस्तकाची प्रत नाशिकला पाठवली थोरल्या भावाकडे त्याला सांगितलं नीटपणे छापून परत पाठवा काही काही नावं किती छान आहेत ना
इंग्रजाच्या गुप्तहेरांना बातमी लागू न देता त्याच्या 2000 प्रतीची पहिली आवृत्ती छापली गेली. आणि छापणाऱ्या मुद्रकाचं आडनाव गोंधळेकर. नावावर काही नाही हो, एका तनसडीचा गोंधळ नाही. हातोहात 2000ची आवृत्ती कशी संपली कळली सुद्धा नाही. कित्येक मुलांनी पुस्तकं पाठ केली, त्याचं इंग्रजी भाषांतर आलं. सावरकरांचा हेतूच तो होता. आता फ्रान्समधले जे विद्यार्थी इंग्लंडमध्ये त्यांच्याबरोबर कॉलेजात होते, त्यांच्याबरोबर एक प्रत द्यायची, फ्रान्समध्ये पाठव ना माझं पुस्तक, तिथल्या राजकीय लोकांना वाचू दे. तुर्कस्तानचे दोघं होते, त्यांच्याबरोबर एक पुस्तक पाठवलं. आणि या पुस्तकाची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन इंग्रज सरकारने प्रचंड रागावून निर्णय घेतला, जोसेफ मॅझेनी पुस्तकावर बंदी. नंतर सरकारला कळलं बंदी घातली की वस्तू जास्त खपते. आता या अलीकडच्या बंदींबद्दल मी काही बोलत नाही, पण असं बंदी घालण्यासारखं आहे काय त्या पुस्तकात की झालं सुरू का? सावरकर म्हटले आपल्याला दोन्ही बाजूनी फायदाच आहे. सॉरी ग प ध प ग रे ग. आणखीन एक संधी आली 1907ला. तर इंग्लंड पासून हे जवळ असलेलं जर्मनी नावाचा देश, या जर्मनीमध्ये एक प्रचंड मोठी परिषद होणार आहे समाजवादी पक्षाची. सगळ्या जगातले सोशलिस्ट एकत्र जमणार आहेत. आणि समाजवादाची मूळ बैठक अतिशय सुंदर आणि पवित्र आहे की जगातल्या कुठल्याही मानवी समाजावर अन्याय असू नये आणि तो अन्याय दूर करण्यासाठी सधन देशातल्या समाजवाद्यांनी त्यांना मदत करावी, यासाठी समाजवाद आहे. तर जवळजवळ 30-40 वेगवेगळ्या देशांचे 200 प्रतिनिधी येणार आहेत जर्मनीत. इथे भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव मांडला गेला पाहिजे की तुम्ही ज्या तत्वावरती उभे आहात त्याच तत्वानी आम्ही तुम्हाला आवाहन करतो की भारतातला नागरिक अशाच तऱ्हेनं नाडला जात आहे. तुमच्या समाजवादाच्या वतीनं आपलं कर्तव्य आहे की भारताच्या स्वातंत्र्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे. लक्षात घ्या, एखाद्या देशाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा लावायचा. सावरकरांची दृष्टी अशी मोठी होती, अरे ठराव मांडायचा तो आंतरराष्ट्रीय परिषदेत जाऊन. यासाठी सावरकरांनी कल्पना अशी लढवली, कोण जाईल जर्मनीमध्ये, दोघांची नियुक्ती करू. त्यापैकी एक मॅडम कामा, या पारशी होत्या, सासरकडून आणि माहेरकडून सधन होत्या, उच्च विद्या विभूषित, इंग्रजीवर हुकूमत असलेल्या होत्या. तुम्ही जायचं समाजवादी परिषदेला. तुमच्याबरोबर मदतीसाठी सरदारसिंग राणा जातील. म्हणजे ज्या लोकांनी ह्यांना स्कॉलरशिप दिली होती त्यांना ह्यांनी कार्यकर्तेच करून टाकलं. बरं, सरदारसिंग पण हो म्हणायचे. हो सावरकर, खरंच लेखाई अशी परिषद आहे म्हटल्यानंतर असं काही करावं आमच्या डोक्यातच नाही आलं. म्हणजे हा प्रश्न एकदम 40 देशांमध्ये चर्चेला येईल आणि 40 देशाचे राष्ट्राध्यक्ष विचार करतील. असा जर एखादा समाज भरडला जात असेल तर इंग्लंडवर दबाव आणू. 40 देशांचा दबाव इंग्लंडवर आला तर काय होऊ शकत नाही. आपण एका देशाचा दुसऱ्या देशावर दबाव आणावा हे राजकारण खेळण्याची बुद्धिमत्ता असणं. सावरकरांनी पुढची युक्ती अशी लढवली, आपला ठराव अधिक प्रभावी होण्यासाठी एक काल्पनिक राष्ट्रध्वज फडकवायचा. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज 1907ला फडकवला सावरकरांनी आणि तो सुद्धा जर्मनी देशातल्या समाजवादी परिषदेत फडकवून दाखवला. काय गंमत आहे. म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीचा इतिहास बघायचा झाला तर पहिला राष्ट्रध्वज इंग्रजी काळात निर्माण झाला तो 1907ला. मुद्दाम त्याच्यामध्ये भारताचे इंग्रज निर्मित 8 प्रांत होते. या 8 प्रांतांची प्रतीक म्हणून 8 कमळं अशी त्याच्यावर ठेवली होती. आणि राष्ट्रध्वजावर नुसते रंग नव्हे तर संस्कृतीचंही चिन्ह असावं म्हणून ओंकार, स्वस्तिक या चिन्हांकित असा साधारणतः रक्तवर्णाचा आणि भगव्या रंगाच्या मिश्रणाचा असा ध्वज केला. पण सावरकरांचं नेहमीचं डोकं कसं चालतं लक्षात ठेवा. इंग्रज असा लबाड आहे की इंग्लंडमधनं जर्मनीत जाताना चेकिंग होणार, कारण देशाची बॉर्डर क्रॉस करतो आपण. या चेकिंगमध्ये असा जर काहीतरी विचित्र ध्वज सापडला तर जप्त होणार. म्हणजे आपली फडकवायची गोष्ट केली आणि मग आपण तिथे जाऊन सांगणार काय करणार, आम्हाला फडकवायचा होता पण जप्त झाला. मला कारणं ऐकायची नाहीत. टास्क आहे ते झालं पाहिजे बस. म्हणून असे 3 ध्वज केले. ही दोनही माणसं परिषदेला पोचली.
फक्त परिषद होणार होती ती 200 लोकांची होती आणि दुसऱ्याच दिवशी या परिषदेच्या वतीनं जर्मनीमध्ये मेळावा घेतला जाणार होता, त्याला 50,000 लोक यायचे होते. या मेळाव्याच्या समोर या प्रतिनिधींच्या समोर भारताची बाजू मांडायची. बरेचसे लोक म्हणत होते कशाला ह्यांना बोलायला देताय वगैरे वगैरे. तुम्ही चांगल्या कामाला गेलात की ओढणारे माणसं असतातच कुठेतरी. ज्यांची अलीकडे पिझ्झाची सगळी दुकानं असतात ना, त्या पिझ्झाच्या दुकानाला जे नाव देतात तो इंग्लिश साहेब आहे, मॅकडॉनल्ड. पिझ्झा खाऊन जसा तो आपल्याला त्रास देतो तसा तेव्हाही तो त्रास देत होता. कारण या समाजवादी परिषदेला तोही आला होता. त्याला ह्याचा वास लागला होता, इथं काहीतरी घोळ होणार आहे. तो सारखा त्या अध्यक्षाला सांगायचा, हे इंडियन लोकांना इथे बोलायला देऊ नका. पण तरी सुद्धा मॅडम कामाबाई घुसल्याच. त्यांचं व्यक्तिमत्वही अलीकडच्या भाषेत काय म्हणायचं, डॅशिंग. जाऊ द्या ना मला वगैरे काही नाही, हा बाजूला गेट पास. बाई आल्या इतकंच नव्हे तर यांना बोलायला द्यायचं का नाही अशी चर्चा तिकडे चालू असताना स्टेजवरच गेल्या. धाडकन बोलायला जी सुरुवात केली, वक्तृत्व असं अमोघ होतं. पहिल्या मिनिटात सभा काबीज केली हो. आणि नुसत्या बोलल्या नाहीत की भारतीय स्वातंत्र्याला तुम्ही मान्यता दिली पाहिजे म्हणून, प्रत्यक्ष कृतीनं तुम्ही मान्यता द्या म्हणून फटदिशी स्वातंत्र्याचा तो राष्ट्रध्वज फडकावला परिषदेत. आणि 40 देशातल्या 200 प्रतिनिधींनी उभं राहून त्याला मानवंदना दिली. इतका मोठा चमत्कार करून दाखवला. तो मॅकडॉनल्ड सुद्धा वेडा झाला होता. नुसत्या बोलण्याचा परिणाम वेगळा, दृश्याचा परिणाम वेगळा होता. तो ध्वजच दिसला अख्खा. ते म्हणले राणाच्या बॅगेतला ध्वज काढून घेतला होता, कामाबाईंचा ध्वज जप्त झाला होता. ये कहां से आया, ये कहां से आया. थोडी क्षमा करा, हे असभ्य आहे मी बोलणं, पण तरी सुद्धा कितीही पोलीस चेकिंग झालं तरी जिथे चेकिंग होणार नाही अशा ब्लाऊज बंद आणला होता. आणि बोलता बोलता त्यांनी पटदिशी जो कडनं तो ध्वज काढला, तो मॅकडॉनल्ड वेडा झाला. ते इतकं सुंदर दृश्य होतं. आणि सगळ्यांनी उठून अक्षरशः राष्ट्रध्वजाला मानवंदना द्यावी तशी झुकून मानवंदना दिली होती. दुसऱ्या दिवशी 50,000 लोकांच्या सभेमध्ये चर्चेचा विषय भारताचा राष्ट्रध्वज फडकला. त्याला 40 देशांच्या मानवंदना झाल्या. सारे ग पद सारे ग रे गबदब गरी गरी सरी सदसा. अखिल हिंद विजय ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वज तो, लढवूया पुन्हा ध्वज तो, उभवूया पुन्हा ध्वज तो, लढवूया पुन्हा ध्वज तो, लढवूया. माझ्या ध्वजाला इतिहास आहे. या ध्वजासची त्या काली, या ध्वजासची त्या काली, रोविती पराक्रमशाली, रोविती पराक्रमशाली. रामचंद्र लंकेवरती वधुनी रावणा ध्वज तो, उभवूया पुन्हा ध्वज तो, लढवूया पुन्हा ध्वज तो, उभवूया पुन्हा ध्वज तो. पुढती नेम काही ढळला, ध्वज जरी करातून कळला. पुढती नेम काही ढळला, ध्वज जरी करातून कळला. उचलूया पुनरपी प्राणा, लावूनी पणा ध्वज तो, उभवूया पुन्हा ध्वज तो, लढवूया पुन्हा ध्वज तो, उभवूया पुन्हा, उभवूया पुन्हा, उभवूया. भारत माता की जय. जर्मनीच्या सगळ्या लोकांपर्यंत नव्हे, युरोप मधल्या सगळ्या लोकांपर्यंत वार्ता पोचली. सावरकरांचं ध्येय ठरलं की ते होतं. आता पुढची पायरी सांगतो. सुदैवाने झालं होतं असं की 1857 सालामध्ये जे साहेब होते भारतातले, ते नंतर रिटायर होऊन इकडे आले होते. त्या बऱ्याचशा लोकांनी आपल्या डायऱ्या लिहिल्या होत्या. अशा जवळजवळ 200-500 पुस्तकांचे संदर्भ लिहून काढून वर्षभरात सावरकरांनी दुसरं पुस्तक तयार केलं की 1857 हे बंड नव्हतं,
हे थोतांड नव्हतं, ते एक स्वातंत्र्याचं युद्ध होतं, एक पवित्र होमकुंड होतं. 1857 स्वातंत्र्य समर. पण सावरकर पुस्तक लिहित आहेत. ही वार्ता इंग्रजाला कळली आणि प्रकाशन पूर्वबंदीची घोषणा झाली. सावरकर म्हणाले, मी आता खरं इंग्रजाला कोर्टात खेचू शकतो. का? तर कायद्याच्या दृष्टीनं जे तुम्ही वाचलंच नाही ते आक्षेपार्ह आहे, असं कसं विधान करणार? वाचाल कुठून, छापलंय कुठं अजून? पण इंग्रजांनी जप्ती घातली असा हुकूम झाल्यावर सुद्धा सावरकरांच्या सहकार्याने अतिशय धाडसानं त्याची हस्तलिखित दुसऱ्या देशापर्यंत पोचवली. त्याचे टंकलिपक गोळून ते सगळं छापून आणलं. आधी इंग्लिशमध्ये ते छापलं गेलं आता, आणि पुन्हा त्याचा प्रसार हो 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 किती प्रसार व्हावा एखाद्याचा. 1857 ग्रंथाचे पुढच्या काळातले 2 प्रकाशक सांगतो की पुरे 1907, 1908, 1909 या काळात त्या पुस्तकाचा प्रचार झालाच. पण ते पुढच्याही काळामध्ये लोकांना इतकं आवडलं की आपल्या पंजाब मधली क्रांती तीव्र करण्यासाठी या पुस्तकाचं वाचन फायद्याचं आहे असं भगतसिंगांना वाटलं. आणि त्याचं पंजाबी भाषेतलं जे संस्करण झालं त्याचे प्रकाशक भगतसिंग झाले. आझाद हिंद फौजेच्या सैनिकांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे तर ते इंग्रजाशी जास्त चांगले लढतील असं अनिवार्यपण सुभाषबाबूंना वाटायला लागलं. म्हणून बंगाली भाषेतल्या संस्करणाचे आणि आझाद हिंद फौजेसाठी इंग्रजी संस्करणाच्या 2 प्रकाशनाची जबाबदारी सुभाषबाबूंनी घेतली. त्या पुस्तकाची योग्यता आपल्याला समजेल. फक्त याच्या पुढच्या पुस्तकाला एक शोकांतिका आहे. आपण नेहमीच पुस्तक लिहिताना कोणाला तरी अर्पण करतो. जोसेफ मॅझिनी लिहिलं होतं तेव्हा टिळकांना अर्पण केलं. 1857 समर लिहिलं होतं ते त्या हुतात्म्यांना अर्पण केलं. त्याच्या पुढचं एक पुस्तक सावरकरांनी लिहिलं होतं शिखांचा इतिहास नावाचं, ते त्यांनी त्यांच्या मुलाला अर्पण केलं होतं. माझा प्रिय पुत्र प्रभाकर, त्याला 6 महिन्याचा सोडून सावरकर आलेत. 6 महिन्याचं लेकरू दिवसभर घरात नसलं तरी चैन पडत नाही हो. त्याच्या रडण्याचा का नाही आवाज आला, त्याच्या रांगण्याचा का नाही आवाज आला. त्या पोराला सोडून ते आलेत. त्याची आठवण मनामध्ये असे, पण हे पुस्तक छापलं गेलंच नाही. गुप्तपणे त्याच्या प्रती पाठवायला लागत आणि छापून घ्यायला लागे. त्या गुप्तपणे इकडे तिकडे पाठवण्यात ती परत कुठे गाळ झाली. ते हस्तलिखित गेलंच. त्यामुळे शिखांचा इतिहास हे हस्तलिखित तयार असून सुद्धा त्याचं पुस्तक येऊ शकलं नाही. पण या घटनेला आणखीन एक शोकांतिका अशी झाली, पुस्तक तर गेलंच, पण ते ज्याला अर्पण केलं होतं तो प्रभाकरही वारला अशी तार आली. सावरकरांच्या हाती तार होती. एकुलते एक लेकरू गेलं होतं. थोरल्या भावाला मूलच नव्हतं. धाकट्या भावाचं लग्न व्हायचं होतं आणि हे झालेलं आपलं एकुलते एक पोर गेलं अशी तार जेव्हा इंग्लंडमध्ये मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या मुलाच्या आत्म्याशी संवाद करणारी कविता लिहिली. प्रभ्या प्रियकरा, लाडामध्ये आपण जसं हाक मारतो प्रभ्या, अरे मी बॅरिस्टर होऊन जेव्हा भारतात येईन तेव्हा दुडू धावत येऊन मला मिठी मारशील असे मी स्वप्न बघत होतो रे. अचानक पळून गेलास, पण जाशील कुठे? मी तुझ्या स्मृती सगळ्या माझ्या हृदयामध्ये ज्या लपवून ठेवल्या आहेत त्या हृदयात तुला जाता येईल का? माझ्या हृदयात तू कायम आहेस प्रभ्या. स्वतःची दुःख काय दडवावीत एखाद्या माणसाने. सावरकरांच्या ग्रंथामध्ये हा उल्लेख आहे. सावरकर म्हणायचे, आम्हालाही अनंत यातना झाल्या, पण या यातनांसाठी आम्ही आमच्या डोळ्यात अश्रू येऊ दिले नाहीत. तलवारीच्या धारेवर चालताना सुद्धा आमच्या पायाला कापतय अशी वेदना आम्ही चेहऱ्यावर दिसू दिली नाही. पण त्यामुळे लोकांना वाटलं यांना वेदनाच होत नाहीत. क्रांतिकारक म्हणजे निर्दय असतात म्हणून शस्त्र घेतात. सावरकर नेहमी म्हणायचे, नसतं रे असं बाबा. निर्दय माणूस नाही, जास्त हळवा माणूस शस्त्र घेतो. हळव्या माणसाला आपल्या बांधवाचं दुःख सहन होत नाही इतका तो हळवा असतो म्हणून शस्त्र घेतो. आणि सावरकरांचं 1907च्या दृष्टीनं पुढचं पाऊल असं आहे की आता बोलणं खूप झालं सावरकर, प्रत्यक्ष शस्त्र निर्मितीचं काय. फ्रान्समध्ये राहणाऱ्या मॅडम कामा त्यांनी निरोप पाठवला. सावरकर, फ्रान्समध्ये एक रशियन माणसाने आश्रय घेतलाय, तो उत्तम बॉम्ब बनवतो.
शिकण्यासाठी माणसं पाठवा, पैसा आणि वास्तू उपलब्ध आहे. मॅडम कामांची 3-4 घरं होती तिथे. अर्थात 3-4 घरं होतं हे कौतुक नाही, त्यातलं एक घर या कामासाठी त्या द्यायला तयार होत्या. अशा कामा त्यांना क्रांतिकारकांची आई असंच म्हणत. गर्भश्रीमंत होत्या हो. त्यामुळे या सगळ्यांचे आघाडीची तिकीट, जेवणा खाण्याचा सगळा खर्च द्यायला तयार असायच्या त्या. पण काय शिकायला या? बॉम्ब शिकायला. तो म्हणजे काय लाडू नव्हे. करता करता समजा चुकलाच तर काय, चिक्की करूया. अहो, त्या शस्त्राशी हात 2 हात करायचे म्हणजे खऱ्या अर्थाने मृत्यूला तयार झालं पाहिजे. नाही तर शक्यच नाही हे करणं. कारण ते निर्माण करत असताना जर हातात स्फोट झाला, पुढे कायमच अपंगत्व. सावरकरांनी आपल्या अभिनव भारतच्या रविवारच्या बैठकीमध्ये एक किंचित ठराव असा मांडला, काही महत् कार्यासाठी फ्रान्सला कोणीतरी जाणं आवश्यक आहे. ज्यांना कळायचं त्यांना कळलं, कारण सभेमध्ये ते फार उघड बोलत नसत, कारण सभेला इंग्लिश पोलीस पण असत लिहून घ्यायला. 2 जण पटकन आले. एक पांडुरंग महादेव बापट, ज्यांना पुढच्या काळात आपण सेनापती बापट म्हणून ओळखतो. महात्मा गांधींच्या बरोबर पुढच्या काळात मुळशी सत्याग्रहामध्ये सेनापती असं नामाधिमान मिळालेले पांडुरंग महादेव बापट, ते त्या काळामध्ये शिक्षणासाठी होते इंग्लंडला. ते ह्यांचे सदस्य ते आले, मी जातो. आणि दुसरे काश्मीरचे एक मिर्झा अब्बास होते. तो मुलगा आला, मिर्झा आप जाओगे? हां. बापट तुम्ही जाता? तुमच्याबरोबर आणखीन एक माणूस घेऊया, त्याला नंतर पाठवतो. 3घांना एकत्र पाठवू नये असा नियम होता. बंगालकडून हेमचंद्र दास आलेत. सगळ्या प्रांताची माणसं एकत्र होती. बंगालकडून हेमचंद्र दास आलेत. आणि बापट, तुमच्यावर एक मोठं काम आहे. आता आपल्या 3घांचीच बैठक आहे म्हणून सांगतो. बहुतेक त्या बॉम्ब निर्मितीचं जे शिक्षण आहे तो रशियन माणूस देणार आहे. हो, त्यामुळे जी पुस्तिका असेल ती रशियन असेल. आपल्या लोकांना कळण्यासाठी इंग्लिशमध्ये त्याचं भाषांतर पाहिजे आहे, बॉम्बच्या पुस्तकाचं. तुम्ही ज्या विद्यापीठामध्ये शिकता तिथे रशियन विद्यार्थी आहेत असं मी ऐकून आहे. म्हणले माझे रशियन विद्यार्थी आणि रशियन विद्यार्थिनी सुद्धा ओळखीच्या आहेत. आणि त्या सेनापती बापटांच्या वक्तृत्वावर आणि त्यागावर भाळलेल्या सुद्धा अशा होत्या. जे होतं ते बापटांनी कधी लपवलेलं नाही. अर्थात त्यांनी तिथल्या कुठल्याही मैत्रिणीला मोकळीक दिलीच नाही, कारण ते परदेशात जाताना लग्न होऊन गेले होते. भारतीय परंपरेप्रमाणे ठीक आहे, कॉलेज आहे, तारुण्य आहे, त्यागमय मनुष्य माणूस बघतो आहे, त्याच्यावरती भाळणं हा स्वभाव आहे. पण स्वभावाला मुरड घालणं हा धर्म आहे. स्वभावाला कोणी नाकारत नाही. म्हणजे हे माहीत असताना बापट त्यांच्याशी बोलून त्याचा सन्मान करायचे, की अशा राष्ट्रप्रेमी त्यागी माणसावर प्रेम करावं असं तुम्हाला वाटतं, हे तुमचं कौतुक आहे. तुमच्याही देशासाठी असे कोणी त्यागी असतील त्यांच्यावर तुम्ही प्रेम करा. आता हा मनुष्य शक्य नाहीये, पण तुमच्या त्यागावर प्रेम करण्याच्या भावनेचा मी आदर करतो. बापट, आपल्याला जे बनवायला जायचं आहे त्याचा अंदाज आहे ना, काळजी करू नका. नाही, तुझ्यावर जबाबदारी अशी आहे, तुम्ही ते शिकून यायचं. हो, पुस्तक करून घ्यायचं. हो, आणि हे घेऊन भारतात जायचं, तिथल्या 100 लोकांना हे शिकवायचं. शुक्राचार्याची संजीवनी त्याच्याबरोबर मेली असं नाही करायचं आपल्याला. भारतात जाऊन शिकवायचं. भारतात जाण्यापूर्वी आधी मला शिकवायचं. मी इथं बसलोय. काय धाडस आहे. कल्पना करा, फ्रान्सला जाताना या लोकांनी त्यासाठी आवश्यक असणारं लोखंडाचं कवच, त्याला आवश्यक असणारी ऍसिड, त्याला आवश्यक असणारी बाकी सगळी सामुग्री कुठून कशी मिळवली असेल भगवंत जाणे. पण या 3 लोकांना सावरकरांनी फ्रान्समध्ये पाठवलं. यशस्वी प्रयोग ह्या 3घांनी केला. नव्हे करून नाही, उडवूनही बघितले. एका दुसरा उडवून पाहिला, व्यवस्थित काम होते. फ्रान्समध्ये तसा काही प्रश्न नव्हता. पण गडबड अशी झाली, पुस्तक घेऊन या ना. बापट येताना जोडी 2 बॉम्ब घेऊन आले फ्रान्समध्ये. सावरकर म्हणले, बापट्या काय वेड आहेस का? हे काय जोडीत नाण्याची वस्तू आहे? अक्षरशः शबनम, ज्याच्यामध्ये सॅक आपण म्हणतो वह्या पुस्तकं, वर्ण दिसताना असं वाटायचं काय कपडे उपडे ठेवलेत, उगलेले दिसायचे. अशीच्या अशी शबनम घेऊन विद्यापीठात भेटायला गेला तात्याला. बापट, तुम्ही कसे काय? झालं तिकडचं काम.
हे काय आणले, तुम्हाला दाखवायला आणले? किती अवघड हो. अंगाला घाम फुटला होता. आसपास जर पोलीस आला चुकून, उद्या फाशी आहे दोघांना, उद्या फाशी आहे. बापट इथं कुठं आणलात? आपण इंडिया हाऊसला जाऊया. इंडिया हाऊस नको, मग काय करायचं? लाला लजपत रायांच्या सारख्या क्रांतिकारकाला इंग्रजांनी हद्द पार केला. बापरे, हे मी वाचलंय पेपरला, मग हे का सांगताय? असा नादानपणा करणारा हे इंग्लिश पार्लमेंट आता हातात शक्ती असताना तसंच कसं ठेवायचं? उडवून लावतो. मेलो. तो ते बॉम्ब पार्लमेंट खाली लावायला आणले होते त्यांनी. त्या बापटांना भारत भवनात नेलं सावरकरने. डोक्यावर एक तांब्यावर पाणी गोतलं त्याच्या. बापट आपलं काय ठरलं होतं? आपल्याला ही विद्या भारतातल्या 100 लोकांना शिकवल्याशिवाय मरायचं नाहीये. आपल्याला मृत्यूची कौतुकं नकोयत, कार्याची कौतुकं हवी आहेत. मी कसा हुतात्मा झालो याला काही किंमत नसते जगात. मला हुतात्मे नकोयत, सैनिक हवे आहेत. वेडात मराठे वीर दौडले सात असलं काही करायचं नाही. यांनी कौतुक होतात, कामं होत नाहीत. शिवरायांनी सुद्धा प्रतापरावांनी असा हल्ला केला म्हटल्यावर उद्वेगाने उद्गार काढलेत की प्रतापरावाने शेवटी शिपाईगिरी केली. सेनापतीला जो विवेक पाहिजे, तुम्ही कोणतीही ऍक्शन घेण्यापूर्वी यशाची खात्री असेल तेव्हाच घ्यायची आहे. हे काय वेड्यासारखं हो? बुंदीचे लाडू आणले झरकीन त्यांनी ते 2 याच्यात आणले होते हो. आणि आता ही बापटांची आठवणे. दुर्दैव असं काहीतरी आलंय याचा इंग्रजालाच पता लागला. हे दोघं तिथं बोलत असताना सावरकर सतत असे सावध असायचे की एक माणूस गच्चीवर असे आणि भारत भवनच्या आसपास जर कोणी पोलीस दिसायला लागला की तो खून करायचा. ती वर्ण शेटी आली. बापट, आला इंग्रज. तू हे कशाला आणलं मेल्या? आता हे ठेवायचं कुठं? खोलीत. एक काम करूया, आपल्या इकडच्या सारखी आराम खुर्ची होती. बापट असं कर, ते दोन्ही इथं ठेव म्हणले आराम खुर्चीत. हो, त्याच्यावर एक बेडशीट टाक आणि ती पिनअप कर. 4 पोलीस आणि 1 फौजदार हे जिना चढून वर येईपर्यंत तेथे 2 बॉम्ब ठेवून वरनं बेडशीट टाकून पिनअप झाली. साध्या पिन लावल्या तशी ठेवून दिली खुर्ची एक. गोष्ट किती अवघड आहे. इतकी भयानक गोष्ट आत आहे हे तुमच्या चेहऱ्यावर कळतं नाही कामा. नाही तर पोलीसची नजर जाम तयार असते हो. TC जर डब्यात घुसला तर तो असं बघितल्यावर ओळखतो कोणाकडे तिकीट नाहीये. तो बाकीच्याने विचारतच नाही, त्याच्याचकडे येतो बरोबर. तुमचे डोळे सांगतात. पण बापट म्हणले सावरकर काय निर्ढावलेला माणूस असेल तेव्हा. इतके थंडपणे उभे होते. स्वागत केले त्यांनी. वेलकम. आम्हाला वारछा आली आहे, इथे बॉम्ब आहे, झडती घ्यायची आहे, यू कॅन चेक. त्यांनी त्या कॉटवरची गादी धाडकन उचलली. सावरकरांनीच त्याला सांगितलं, काय तपासताय? स्वयं भय असा तपासतात. आता गादी खाली असता म्हणजे ते काय फुटबॉल उडवताय का काय? टेक केअर. पोलीसही नरमला. ओ यू आर करेक्ट. हा लॉचा विद्यार्थी आहे. गादी दांडकन उचलली त्यांनी. असा बॉम्ब तपासतात? काय नाही, कपाट उघडतोय, शेल्फ उघडतोय, पातेल्याखाली एक खुर्चीत कोणी ठेवेल कल्पना करता येईल का? आणि सगळीकडे झालं तपासून. तोही चटपडला. कुठली बातमी दिली? नॉनसेन्स. फ्रान्स म्हणजे कोणी बॉम्ब इथे आणू शकतो काय? कॉमन सेन्स पाहिजे यार. स्टेशनच्या गर्दीमध्ये कोणी देऊन धडकला तरी फुटणार माणूस. कोण मूर्ख माणूस? ते पोलिसला सांगायचं यातले काहीतरी फालतू ऑर्डर्स इथं आणत जाऊ नका. मी तेवढ्यासाठी स्पेशल कमांडकडनं मला पाठवलं. निघालं की तो. बापट म्हटले इतकं आम्हाला हायसं वाटलं. चालला आता साहेब, चालला. हा सावरकर सैतान. दारात गेलेल्या साहेबाला म्हटले, साहेब जरा खुर्चीत बसता का? सगळ्या सगट पुण्यतिथी आज. काय त्या खोलीतल्या मित्रांचं झालं असेल. सावरकर हे मरवाय का साला आज आमचं. आणि तो पोलीस तितकाच शांत उभा होता. नो मिस्टर सावरकर, आय एम सो मच थँकफुल फॉर दॅट. तुमच्यासारख्या बुद्धिवान माणसाबरोबर गप्पा मारायला मला खूप आवडेल. तुमच्या बुद्धीची कीर्ती आम्हाला माहिती आहे. व्हेरी स्कॉलर स्टुडंट इन आवर युनिव्हर्सिटी. आणि अशा विद्वानाबरोबर गप्पा मारायला, चर्चा करायला मला खूप आवडेल.
पण आत्ता मी बसू शकत नाही किंवा तुमच्याकडनं पाणी सुद्धा घेऊ शकत नाही, कारण मी वॉरंट घेऊन आलोय झडतीचं. झडतीचं वॉरंट असताना मी तुमच्याकडनं काहीही स्वीकारलं त्याला लाच म्हणतात. आय एम ऑन ड्युटी इन माय युनिफॉर्म. मी ड्युटी संपली की मग येईन ना, आपण गप्पा मारू, आपण चहा पिऊ. नॉट ऑन ड्युटी. आय एम ऑन ड्युटी इन माय युनिफॉर्म. ओके, थँक्यू. असं म्हणून गेला की साहेब, तो खाली उतरायच्यात माकल्या बालूनं होतीलाल वर्मा आणि पापड दोघांनी अशी गच्छंडी धरली. तात्या, तुझ्या अंगात काय वेताळ शिरलाय का? तो मेला जात होता सुखाने तिकडं, बसला असता म्हणजे. मग तात्या तेवढेच शांत. मग टेस्ट झालं असतं ना फुटतायत का नाही. तात्या, विनोद नको आहेत. फाशीच्या तख्तासमोर हे विनोद चाललेत, लक्षात घ्या. तारुण्याच्या दृष्टीनं हे सगळेच क्षण एका वेगळ्या अर्थाने थ्रिलिंगच आहे, रोमांचित करणारे. मृत्यू असा समोर दिसत असताना सगळे एकमेकांकडे बघून हसतायत. काय फुटले असते तर फाशी गेलो असतो, काय झालं असतं. इतक्या शांतपणे हसतो सावरकर. अरे जाने दो यार, गेला तो साहेब. पण का बोललास असं? त्याला तात्यांनी फार छान उत्तर दिलंय. मी खुर्ची सुरक्षित केली. म्हणजे हा अधिकारी जेव्हा वरच्या अधिकाऱ्याला सांगेल की मी झडती घेतली, तेव्हा वरचा अधिकारी यादी मागतो, घरात काय काय होतं. मग तो सांगेल ह्या कपाटात बघितलं, ह्या कपाटात बघितलं, आणि यादीमध्ये त्याला आठवणार आहे खुर्ची होती. मग तो सांगेल खुर्ची का नाही चेक केली. तर त्याच्याकडे उत्तर पाहिजे. खुर्चीत नक्की नसणार, ते मला बसायला सांगत होते. आपला मुद्दा तयार ठेवा. म्हणजे याच्यानंतर पुढचेही तू गाढवासारखे आणलेस तर मला खुर्ची रिकामी राहील आता, का तो नक्की तपासणार नाही, कारण खुर्चीत नसतो हे त्याला कळलं. पण सावरकरांची डोकी काही चपळाईनच चालायची. आता हे भारतात कसे पाठवायचे? पुस्तकं पाठवली ती बॅगमधनं जातील, हे कसं पाठवणार? त्यासाठी चतुर्भुज तो काय म्हणायचं ते खाणं बिणं शिकायला आला होता. म्हणजे हॉटेल शिफ्ट, स्वयंपाकातलं, इंग्लिश हॉटेलिंग मधलं. त्याला का कोणाष्टोक असं वाटलं की पातेल्यांची जेवण करायला आवश्यकता आहे. तो येताना 6-5 पातेली घेऊन आला होता. आता इंग्लिश वेगळी पॉट्स असतात, त्याला काही पातेली लागत नाहीत. त्याची पदवी झाली होती, तो निघून चालला होता. त्याला पातेली परत न्यायची होती. हे घेऊन जा पातेल्यातून. मग दुसरा चान्सच नाही आहे आपल्याकडे चतुर्भुज. मग काय करायचं? पातेल्यात पातेलं, पातेल्यात पातेलं, पातेल्यात पातेलं, पातेल्यात अशी 6. पहिली 3 पातेली तशीच ठेवायची आणि क्रमांक 4 आणि क्रमांक 5चे तळ कापून टाकले. मध्ये गॅप आली. ते 2 बॉम्ब त्याच्यात ठेवले. ओळीनं 6 पातेली दिसत आहेत. समजा पोलीस म्हटला निकालो, तर एक एक दाखवायचं. हे काय पातेल्याखाली पातेला आहे, हे काय पातेल्याखाली पातेला आहे. कळलं ना? बस चला, तिसरं पातेलं उचलायचं नाही. कौतुक आहे. क्षणाला मृत्यू समोर असताना या माणसांनी जहाजातनं ती पातेली आणली हो भारतात. सावरकरांनी तिथे पिस्तूल पण मिळवायचा प्रयत्न केला. बापट ही पुस्तकं घेऊन एका रस्त्याने भारतात पोचले. तोपर्यंत त्यांनी एका दिवसात सावरकरांना हे करायला शिकवलं सगळं. सावरकरांनी त्यांच्या राहत्या खोलीच्या वरच्या माडीवर प्रयोगशाळा काढली. त्यासाठी आवश्यक त्या कुठल्या त्या प्रयोगाच्या नळ्या काचेच्या, तो छोटासा गॅस त्याचा, तो ते सगळं कुठल्या त्या केमिस्ट्री लॅबोरेटरीमधनं ढापलं ह्या लोकांनी, पत्ता न लागू देता. ते सगळं इथं आणलं. तात्यांनी एक छोटासा अगदी युनिट करून बघितलं. बापट हे असंच बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? म्हणजे हे झालंय ठीक आहे, पण आता मी चाललो भारतात, तुम्ही उडवून बघा इथं. मी नाही थांबणार तुझ्या बरोबर बाबा, वेताळ आहेस तू. सावरकरांनी लंडनच्या शेजारच्या असलेल्या एका जंगलामध्ये जाऊन तो छोटा उडवून पण बघितला. पण इतका सफाईनं उडवला आणि त्याचे सगळे तुकडे इतक्या सफाईनं गोळा करून नष्ट केले की दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी होती की लंडनच्या बाजूच्या जंगलात काहीतरी गूढ आवाज येत आहेत. आवाज कशाचा कळू नाही दिला. तात्याची एका बाजूला आंतरराष्ट्रीय राजकारणाची झेप, दुसऱ्या बाजूला शस्त्र निर्मितीची झेप. ती शस्त्र भारतात पोचली नव्हे. हेमचंद्रदासांनी बंगालमध्ये बॉम्बची फॅक्टरी सुद्धा सुरू केली. सावरकर इंग्लंडला पोचून 1 वर्ष होते फक्त आत्ता. या 1 वर्षात बॉम्बचं पुस्तक भारतामध्ये पोचून हेमचंद्रदासांनी ते तयार करून डिसेंबर 1907च्या दरम्यान खुदिराम बोसनी बंगालमध्ये बॉम्बस्फोट केला. सगळ्या जगाला बातमी, बॉम्ब सारखं शस्त्र भारतात येईल कुठून. आत्ताच्या आत्ता एवढ्यात कोण इंग्लंडमध्ये होतं. त्यात हेमचंद्रदासांचा नंबर लागला. हेमचंद्रदासांनी सुद्धा त्यांच्या आत्मवृत्तामध्ये इतकं स्वच्छ लिहिलंय की आम्ही इंग्लंडला असताना V.D. सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांच्या सहकार्याने त्याचे फॉर्म्युले मिळवले.
19 पिस्तुलं विकत घेतली फ्रान्समध्ये. कोणी? आपल्याकडे कुठं पैसे आहेत, आपल्याला स्कॉलरशिप आहे. मग विकत घेण्यासारखा माणूस कोण? सरदार सिंग राणा, ज्वेलरी शॉप. तो हिऱ्याचा व्यापारी आहे. राणासाहेब, आपल्याला एक 18-20 पिस्तुलं भारतात पाठवायची राव. काही रुचिराची पुस्तकं आहेत का? मग पाठवायची आहेत. हो, तुम्ही विकत घ्या, मी पाठवतो. पाठवणार कशी? पुस्तकात घालून. पुस्तकात पिस्तूल बसतं का? प्रात्यक्षिकच दाखवलं सावरकरांनी. पुस्तकाच्या पिस्तुलापेक्षा जाड पुस्तक घ्यायचं, त्यातली पानं सगळी कोरून घ्यायची पिस्तुलाच्या आकाराची. आत पिस्तूल ठेवलं, वर्ण इकडं पान आहे, तिकडं पान आहेत, वर्ण मुखपृष्ठ आहे. कुठूनही बघितलं तरी पुस्तक आहे. वाङ्मयाचा असाही उपयोग होतो. म्हणलं, तात्या तू काय करशील ते भयानक आहे. 5 वर्षासाठी असलेले सावरकर तसंच आता बघायला जाल तर 1906 संपत आलं. 1907 मध्ये हे उपद्व्याप. 1908 मध्ये आणखीन एक मजा केली. 1857च्या हुतात्म्यांना मानवंदनेचा कार्यक्रम लंडनमध्ये. सा ग म प द नि सा ध प ध प म ग रे ग म ग ग रे सा. 1857च्या हुतात्म्यांना मानवंदना. या वर्षभरात पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये वार्ता फिरली. या समारंभाला कोण कोण येणार? 10 मे क्रांती दिन साजरा करायचा. आश्चर्य आहे का? श्यामजी कृष्ण वर्मा घाबरले. तात्या काय? इंडिया हाऊस मध्ये करायचं नाही. तुझ्या बैठका चालल्यात त्या खूप आहेत. ओके. सावरकरांचा आणखीन एक मित्र लंडन मध्ये असा होता की ज्याचं स्वतःच एक छान घर होतं, त्याला एक छान छोटंसं पार्किंग होतं. त्याला त्यांनी कौतुकाने टिळक हाऊस नाव दिलं होतं. म्हणजे का टिळकांचं नाव देतोस आणि घाबरतोस? इथं करू म्हणले. मदनलाल धिंगरा एक सहकारी, त्यांचा तो उत्साह असाच झाला होता. म्हणजे तात्या नुसता नाही साजरा करायचा, त्याची बिल्ले करायची. आपल्या सगळ्या भारतीयांनी कोटावर लावायचे बिल्ले, आणि हे बिल्ले लावून कॉलेजमध्ये जायचं इंग्रजासमोर. आम्ही यांचा आदर करतो, अंडरस्टँड. पण सावरकर ही धाडसी असे की धाडसी लोकांचे खच्चिक नसेल कळत. असं नाही करू मदनलाल, आपलं कसं सगळं शांतपणे झालं पाहिजे. भेंडीची भाजी खा आणि घोसाळ्यात बैस. गुड आयडिया, कर स्मृतिचिन्ह. केली की होते मदनलालनी. इंग्लिश पोलीस पण सांगत होते आम्हाला या समारंभाला उपस्थित राहायची परवानगी दिली पाहिजे. सॉरी, पत्रकारांनी मिळेल, पोलिसांना नाही. का? असा कोणत्याही देशाची माणसं स्वतःच का खाजगी समारंभ करू शकतात ॲज ब्रिटिश लॉ. मी लॉचा विद्यार्थी. लॉ का लॉ बात. मी पोलिसांना आत यायची परवानगी देऊ शकत नाही. पत्रकारांना येऊ दे, मला सगळ्या वृत्तपत्रामध्ये ही बातमी जाणं आवश्यकच आहे. पण तुम्ही आल्यामुळे मला इथलं वातावरण बिघडलेलं परवडणार नाही. पुन्हा एकदा सगळ्यांनी विनंती केली, तात्या स्वागत गीत एखादं. तात्यांची लेखणी नेहमी तयार. इकडं भयानक पुस्तकं, दुसऱ्या बाजूला बॉम्बची भाषांतरं, आणि तिसऱ्या बाजूला कविता. आपण या माणसाचं गुणगान एवढ्यासाठी गातोय की यातलं एक एक करायला एक एक जन्म लागतो माणसाला. एखादा माणूस उत्तम कवी असेल, तो क्रांतिकारक नाही असू शकत. एखादा शस्त्र निर्माता असेल, तो कवी असेल असं नाही. एखादा कवी असेल, शस्त्र निर्माता असेल, पण तो इतिहास लेखक नसतो. किती गुण एकत्र असावेत. तेव्हा ते 1857च्या वीरांना मानवंदना देण्यासाठी काय काव्य तयार केलं. वा वा वा. स्वागत गीत. अमुसा प्रिय कर हिंदुस्थान, सकल जगामधी छान अमुचा सुंदर हिंदुस्थान. सकल जगामधी छान अमुचा सुंदर हिंदुस्थान. केवळ पंचप्राण, हा केवळ पंचप्राण. केवळ पंचप्राण अमुचा सुंदर हिंदुस्थान. सकल जगामध्ये छान अमुचा प्रियकर हिंदुस्थान.
तुझा सन्मान रक्षणी अर्पुरणी हे प्राण जननी तुझा सन्मान रक्षणी अर्पुरणी हे प्राण शत्रुकंठ भंगो निघालू तुझ शत्रुकंठ भंगो निघालू तुझ दारुण रक्तस्नान अमुसा सुंदर हिंदुस्थान सकल जगामधि छान अमुसा प्रियकर हिंदुस्थान जिजा जन्म दे शिवा जिजा जन्म दे शिवा जिच्यास्तव गुरुपुत्रांचे प्राण जिजा जन्म दे माझा भारत कसा आहे ज्या भूमीसाठी जिजाबाईंनी शिवाजी राजाला जन्म दिला ज्या भूमीचा स्वाभिमान टिकवण्यासाठी मी मगाशी सांगितलं तसं गुरु गोविंदांच्या त्या गुरूंच्या 2 मुलांनी बलिदान दिलं कोणासाठी या माझ्या हिंदुस्थानाच्या संस्कृतीसाठी तो माझा हिंदुस्थान जिजा जन्म दे शिवा जिच्यास्तव गुरुपुत्रांचे प्राण जिच्यास्तव चित्या कुमारी कासी जिच्यास्तव चित्या कुमारी कासी विस्तवात ये न्हाण अमुसा सुंदर हिंदुस्थान अमुसा प्रियकर हिंदुस्थान अमुसा सुंदर हिंदुस्थान अमुसा सुंदर एक काव्य तात्यांची नुसती कविताच ऐकत राहाव्यात हो.